पुढची बातमी भंडाऱ्यामधनं आहे। भंडाऱ्यामधला डॉक्टर नितेश वाजपेयीनं एका 10 महिन्यांच्या मुलाची एक प्रकारे चोरी केलेली होती आणि हे सगळं प्रकरण उजेडात आल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। 10 दिवसाचंच खरं तर ते बाळ होतं। यामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या डॉक्टर वाजपेयी याच्या संपर्कातल्या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। दरम्यान भंडारा पोलिसांच्या चौकशीमध्ये डॉक्टर वाजपेयीनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात सुद्धा एका बाळाची भंडाऱ्यामध्ये विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10 दिवसांच्या बालिकेच्या आईवडिलांची उपचारांच्या नावावरती फसवणूक करत या डॉक्टरनं बालिकेचा परस्पर सौदा ठरवला आणि हे बाळ भंडाऱ्यातल्या महिलेला स्वाधीन केलं। पण ज्या महिलेने हे बाळ घेतलं तिच्या शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे एक प्रकारे प्रकरण उजेडात आलंय। पतीपासून विभक्त झालेली आणि गरोदर नसलेल्या बाईच्या घरी अचानक बाळ आलं कसं, हा प्रश्न शेजाऱ्यांना पडला आणि त्यांनी चाइल्ड हेल्पलाईन मध्ये तक्रार दिल्यावर डॉक्टरच्या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला। आणि मुंबईच्या भायखळा पाठोपाठ मुंबईच्या अंधेरी परिसरातही पुष्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पुष्प महोत्सवाचं उद्घाटन अभिनेता अक्षय कुमारच्या हस्ते करण्यात आलं। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सुद्धा यावेळेला उपस्थित होते। जुहू परिसरातल्या नलसी पार्क इथे मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं या पुष्प महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया। थोड्याच वेळात परत भेटतोय। प्रत्येक पालकाचं स्वप्न आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय IIT